दोघांचं चाललंय टिल्टअप सावी. तुझा रागराग संताप होतोय, संख्या बसलास. होल्ड काय ना वायडर कट कर. खूप सुंदर त्याचं म्हणजे आहेच. नंतर कळलं की ती खूप हुशार सुद्धा आहे. ब्युटी विथ ब्रेन्स. आता नवीनच कळते. माझी बायको खूप चांगली कलाकार सुद्धा आहे. आगे लेना वो क्योंकि मस्त. अभी थोड़ा अच्छा लग रहा है क्या? हाँ अभी थोड़ा सही लग सही है. हाँ बनवलंय ना ये पप्पू भाई ऊपर कौन है? ऊपर लक्ष्मण है क्या? विंडो पार्केन है ना वो लगता है थोड़ा सेंटर से आओ भाई. पेंटिंगचं नाव क्रॉस हो थोड़ा राइट बंद करा दे. सेंटर इधर काला है. ये देखो प्रॉपर मिल रहा है. इथं बघा. वाह सुंदर झाले मूर्ती. थँक्यू. एक विचारू? विचार करून विचारतेस काय? बोल की. मला म्हणायचं होतं की आपल्या घरची मूर्ती आहे ना ही, तर मग ती बनवताना सगळ्यांचा हात लागला पाहिजे तिला. म्हणून मला असं वाटत होतं की तुम्ही एक मोदक बनवाल काय? आपण तो बाप्पाच्या हातावर ठेवू. मुजुमदारांनी का मातीचा हात मिळवायचे? हा तुझ्या हात बसून रोले. आता मुजुमदारांनी का मातीचा हात मिळवायचे? भाऊजी अहो, मातीत हात घालायला कसला वाईटपणा आलाय? काय तिच्या मुळापासून तर आपला भाऊजी अहो, मातीत हात घालायला कसला वाईटपणा आहे? अहो तिच्यात म्हणून तर आपलं आयुष्य घडतं. आणि कपाळाला पण आपण मातीचाच टिळा लावतो. मग त्याच्यात कसला वाईटपणा? अगदी बरोबर. मातीशी नाळ जोडलेली असलीच पाहिजे. पण चाल, माझी इच्छा असून सुद्धा मी तुला मदत नाही करू शकत. आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघालो.